मोसम नदीच्या काठी वसलेल्या वडेल गावाला तसा जुना इतिहास आहे। गाव जितकं जुनं तितक्या लोकपरंपरा ते उदरात सामावून आलेलं असतं। ह्याच गावाने 151 वर्षांची जुनी लोकपरंपरा सांभाळून ठेवली आहे। काठ्याकवाड्या नावाने ती पंचक्रोशीत नव्हे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। ग्रामीण भाषेत काठ्याकवाड्या असं म्हणत ही लोकपरंपरा अनेक वर्ष अविरत चाललेली आहे। चैत्र महिन्यात गुढीपाडव्यानंतर दर सोमवारी ही काठी गावात अक्षय तृतीयेपर्यंत मिरवली जाते। गावातील महादेव हे जागृत देवस्थान आहे। मोसम नदीत काठीला स्नान करून मंदिराजवळ आणलं जाऊन तिला सजवलं जातं। मी आपल्या सर्व चॅनलचं या ठिकाणी भगवान शंकराच्या भक्तांचं सहर्ष स्वागत करतो। आमच्या या गावाची जी परंपरा आहे, खरं तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, 151 वर्षाची परंपरा आहे। 151 वर्षाचा परंपरा म्हटल्यानंतर थोडासा आपल्याला जुन्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल, कारण त्यावेळी गावामध्ये लाईट नसताना काही नसताना ही जी सांस्कृतिक परंपरा आहे या त्यावेळी त्या लोकांनी टिकून ठेवली, ज्याला आपण काठीकवाडी म्हणतो। जी भगवान शंकराची काठी आहे, चैत्र महिन्यापासून साधारण गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्या दिवशी आपल्या या मोसम नदीमध्ये ती काठी स्वच्छ केली जाते आणि ती इथं आणली जाते। आणि जेव्हा गुढीपाडव्याच्या नंतरचा येणारा सोमवार असेल त्या सोमवारी संपूर्ण गावामध्ये ही काठी मिरवली जाते, तिचं नाच केले जाते। पण याच्यात आजच्या पूर्वीच्या काळी गावात विजेची सोय नसायची। अशा वेळी ज्योत पेटवल्या जायच्या आणि त्याच्या उजेडात ह्या काठ्यांची मिरवणूक निघायची असं म्हणतात। घरात खायला तेल नसलं चालेल, पण त्या ज्योतीमध्ये तेल टाकलं जायचं। हे श्रद्धेचं मोठं उदाहरण आहे। काठ्यांच्या मिरवणुकीत सहभागी होताना डोक्यावर पांढरी टोपी असणे आवश्यक असते। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तांडव नृत्य केलं जातं म्हणे। हाच वसा घेऊन ही लोक त्या काठ्या घेऊन नाचताना दिसतात। मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी होतो। जिथून जिथून काठ्याकवाड्या जाणार असतात तिथं गावातील गृहिणी मनोभावे सडा मारून रांगोळ्या काढून ठेवतात। कुणाला अपत्य होत नाही अथवा इतर अनेक कारणाने त्याला गहन समस्या आहेत, तर अशा वेळी पानाच्या विड्याचा प्रसाद म्हणून वाटला जातो। आजोबाने त्यांनी काठी आणलेलं आहे मोठा महादेव म्हणून, आणि आम्ही परंपरा चालून राहिलो। आम्ही दंडक करतो, कावड असतात, कृष्णा असतात, आणि ज्याचं काही पोळबाळ नाही होत त्यांचा नवस पुरा होऊन जातो। त्याच्यामुळे आमचा चालू आहे। पूर्वीच्या काळी वैद्यकीय सेवा नव्हती, अशा वेळी वेगवेगळे नवस बोलले जायचे। ह्याच नवसाचा भाग म्हणून लोक काठ्याकवाड्यांच्या मार्गात पोटावर लोटांगण घालताना दिसतात। काठ्याकवाड्या वाहून नेणारी लोक त्यांच्या अंगाला पाय लावून पुढे जातात। असं सांगितलं जातं की यामुळे अनेक दुर्धर आजार बरे होत। आधुनिक जगात तंत्रज्ञानात अनेक बदल झाले। डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारी पिढी आली, पण गावातील या उत्सवात आजही पारंपरिक वाद्य वाजवून भजनाचा नाद होतो।
काठी मिरवताना ठिकठिकाणी वाण सांगितला जातो. रामायण, महाभारत, कृष्णकथा अथवा सामाजिक व गावचा इतिहास या वाणातून विशद केला जातो. बाजूले मोसम जुळजुळवाये, बाजूले मोसम जुळजुळवाये, उजवी बाजूले देवी मायन ठाण, उजवी बाजूले देवी मायन ठाण, त्यांना बाजूले राम मंदिर न काम, त्यांना बाजूले राम मंदिर न काम, डावी बाजूले विठ्ठल रुक्माई उभा, डावी बाजूले विठ्ठल रुक्माई उभा, चौपाटीवर कीर्तन होतील 360, चौपाटीवर कीर्तन होतील 360, चौपाटीवर उभं राहीन दर्जा दिशे नीट, चौपाटीवर उभं राहीन पाय ते दर्जा दिशे नीट, दर्जाना बाजूले महादेव न ठाण, दर्जाना बाजूले महादेव न ठाण, दर्जाना पुढे होळी मायन रान, दर्जाना पुढे होळी मायन रान, बजार गल्लीले मारुती महाराज, बजार गल्लीले मारुती महाराज, सिमेंट चुनाना बांधा पाट, सिमेंट चुनाना बांधा पाट, त्यावर लाली काडी वाट, त्यावर लाली काडी वाट, हात्रबाई वानस्मती लटका, करू नाही निंदका, हांडव. हर हर महादेव. नमस्कार. ही आमच्या वडील गावामध्ये, वडील पुण्यपावन नगरीमध्ये काठी कवाडी नावाची जी परंपरा चालू आहे, याला किमान 151 वर्ष पूर्णत्वास झालेले आहे. ही काठी कवाड 151 वर्षापूर्वी आमच्या वडील गावातील सगळ्या वाडावडील एकत्र येऊन शिखर शिंगापूर या गावावरून पायी पायी चालत आणली. ही काठी कवाड परंपरा त्या दिवसापासून तर आजपर्यंत अखंड चालू आहे. याचे भरपूर असे नियम असतात. ही चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला हिचे नदीवरती जाऊन स्नान वगैरे, अभिषेक वगैरे करून पावित्र केले जाते. केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या चैत्र महिन्यातल्या सोमवारी हिची पूर्ण गावात प्रदक्षिणा केली जाते. शेवटच्या सोमवारी गूळ आणि तेल याची शरणी वगैरे वाटली जाते. विड्याचे पान वाटले जातात प्रसाद म्हणून. त्याच पद्धतीने ही आमची जी वडील गावाची परंपरा जी आहे ही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. इथून पुढे सुद्धा अनेक वर्षापर्यंत चालणार आहे. 151 वर्ष ही परंपरा अविरत चालू आहे. गावात पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती. अशा लोकपरंपराच त्यांना घडी दोन घडीचं सुख देत होत्या. कोस दर कोसवरून आजही स्त्री पुरुष मोठ्या आत्मीयतेने यात सहभागी होतात. 18 पगड जातींना सामावून घेणाऱ्या आपल्या या लोकपरंपरा अलौकिक होत्या आणि आहेत यात तीळ मात्र शंका नाही.